मित्रांनो, 19 एप्रिलपासून लोकसभाच्या निवडणुकीची सुरुवात होणार आहे आणि या निवडणुकीत नवीन मतदार मतदान करणार आहे. पण मतदान करण्यासाठी मतदार यादीत आपलं नाव समाविष्ट असणे आवश्यक आहे. जर तुम्ही आपलं नाव नोंदणी केली असेल किंवा नावात कुठल्याही प्रकारचे अपडेट केले असेल तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओमध्ये प्रभागानुसार मतदार यादी कशाप्रकारे डाउनलोड करतात याची संपूर्ण प्रोसेस जाणून घेणार आहे. त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आपल्या चॅनलवरती तुम्हाला असाच नवनवीन व्हिडिओ भेटत राहणार आहे. चला मग मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, मतदान यादीत आपलं नाव चेक करण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या वेबसाईटचा लिंक दिलेला आहे. त्या लिंकवरती क्लिक करा. त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा नवीन इंटरफेस ओपन होणार. हा वेबसाईट ओपन झाल्यानंतर हा 3 डॉटवरती क्लिक करा. त्यानंतर इलेक्टोरल रोल यावरती क्लिक करून PDF इलेक्टोरल रोल पार्ट वाईज यावरती क्लिक करा. मित्रांनो, त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा नवीन इंटरफेस ओपन होणार. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, सर्वात पहिले आपल्याला या ठिकाणी आपला स्टेट निवडायचे आहे. या ठिकाणी आपला स्टेट ॲज इट इज निवडलेला आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट या ठिकाणी क्लिक करून आपला जिल्हा निवडा. आपला जिल्हा निवडल्यानंतर सिलेक्ट असेंब्ली यावरती क्लिक करा आणि आपला असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी सिलेक्ट करा. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, आपला असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी सिलेक्ट केल्यानंतर खाली आपला ग्रामपंचायतचं नाव किंवा पार्टचा डिटेल्स अशा प्रकारे आपल्यासमोर ओपन होणार आहे. आता सिलेक्ट लँग्वेज यावरती क्लिक करून आपला भाषा निवडा. त्यानंतर हा दिलेला कॅप्चा हा बॉक्समध्ये जसाचं तसं टाईप करा. कॅप्चा टाईप झाल्यानंतर हा सर्च बॉक्स आहे. या सर्च बॉक्समध्ये आपला ग्रामपंचायतचं नाव टाईप करा. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, माझे ग्रामपंचायतचं नाव या ठिकाणी आलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, माझं ग्रामपंचायतचं नाव या ठिकाणी आलेलं आहे आणि पार्ट नंबरसुद्धा या ठिकाणी ग्रामपंचायतच्या नावासमोर आलेला आहे. आता आपला गावातील नवीन मतदार यादी डाउनलोड करण्यासाठी फायनल रोल 2024च्या खाली एक डाउनलोडचा ॲरो दिलेला आहे. त्यावरती क्लिक करा. काही वेळ लोड होणार. मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मी या आधी हा PDF फाईल डाउनलोड केला असल्यामुळे या ठिकाणी डाउनलोड अगेनचा हा ऑप्शन आलेला आहे. मी या ठिकाणी डाउनलोड अगेन यावरती क्लिक करतो. डाउनलोड अगेन यावरती क्लिक केल्यानंतर काही सेकंदात तुमच्या नेटच्या स्पीडनुसार या ठिकाणी हा PDF फाईल डाउनलोड होणार आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, आपला PDF फाईल या ठिकाणी डाउनलोड झालेला आहे. फाईलवरती क्लिक करा. ड्रायव्हर आपलं नाव नोंदणी केलं असेल तर तुमचं नाव पाहण्यासाठी तुम्ही सगळ्यात खाली या आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, समाविष्ट यादी यामध्ये 27/10/2023 ते 23/1/2024च्या मध्ये जे कोणीही या ठिकाणी आपला मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज केला असेल त्यांचं नाव या मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी समाविष्ट यादी या ठिकाणी दिलेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही आपला ग्रामपंचायतमधला प्रभागानुसार नवीन मतदार यादीतील आपलं नाव चेक करू शकता. आणि जर तुम्ही कुठल्याही प्रकारच्या आपल्या नावामध्ये करेक्शन केले असेल तर ते सुद्धा या ठिकाणी चेक करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.